नमस्कार मित्रांनो, सर्वांना झाले का सर्वांचं जेवण दुपारचं? काय झालेले लाल मुंगा झाले ते चिक्कू काढायला गेला आपल्याला पण चावतात. त्याच्यासाठी औषध मारतोय चिक्कूला. हायपर मैत्रिंग औषध आहे, त्याच्यामुळे काय होतं चिक्कूच्या मुंग्या मारतात. त्याला झालंय आता सध्या एक पंप मारू. चिक्कूला काय झाले मुंग्या झाले ते भरपूर. या इकडं तुम्हाला दाखवते मी. अशा लाल मुंग्या असतात. हे पा मुंग्या होता. त्या अशा लाल मुंग्या असतात त्या ना खूप चावतात आणि चिक्कूला असे कोठे गेल्यात त्यांनी. चिक्कू तर काढून देते नाहीत पण चावतात तर भरपूर. ते खातात त्याच्याबद्दल काय वाद नाही, चिक्कू खातात त्याच्याबद्दल. पण चिक्कूला अशी घरं केल्यात त्यामुळे काय होतं चिक्कू काढायला गेलं का आपल्याच हाताला झोंबतात आणि असल्या घाण चावतात ना त्या. चला झाले मारून, आता अजून 2 पंप मारायचे. ते चावली मला पाठवू पडली. खूप मुंग्या आहेत. आपले चिक्कू कसे झालेत चिक्कू मला दाखवते. खूप मोठा मोठा फळच घेते आपले चिक्कूचे. चिक्कू खूप मोठे फळ आहे चिक्कूचे. वरती पण खूप मोठा मोठा चिक्कू आले आपल्या झाडाला. बरेच झाडे अशी मागे चिक्कूचे काढायला आलेत आता सध्या, त्यामुळे म्हणलं पावा प्रयोग करून मारतात का मुंग्या औषध मारून. चला तिथे आपलं एक नारळाचं झाड आहे मध्ये मोठं आणि त्याचं आहे ना एवढे नारळ पडलेत खाली. तुम्हाला दाखवते. नारळ वरती नारळाचं झाड आहे. केवढा नारळ पडलेत. असं शेतकऱ्याचं असं असतं, ताजं ताजं खायचं. हे पाहिजे पण भरपूर मुंग्या आहे मुंग्या, त्याच्यामुळे औषध मारायचं काम चाललं. ते नारळ तिकडे भरपूर असा एक गडच पडलाय खाली. या मग नारळ पाणी पण प्यायला शेतकऱ्याची अशी मजा असती. ताजंच रानातून काढायचं, लगेच खायचं प्यायचं. इकडे पण खाली पडल्यात बरं का भरपूर नारळ. चला अजून 2 पंप मारायचे राहिलेत. इकडे खाली पण मारायचं राहिले औषध अजून. तर एवढे 2 नारळ घेऊया बाहेर आपण बागेच्या. बरेच आहेत अजून, जवळजवळ 15-20 नारळ असतील तिथे पडलेले झाडाखाली. गड पडला का काय माहिती आहे. भरपूर चिक्कू आले. तर या सर्वांनी चिक्कू खायला, नारळ पाणी पण प्यायला. खूप गोड लागते नारळ पाणी प्यायला बरं का. चला तर मग अजून घेऊया औषध मारून. अजून भरपूर कामं राहिलेत मंडळी. या सर्वांनी चला बाय. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सर्वांना? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच प्रेम राहून द्या. रामकृष्ण हरी. या नारळ पाणी प्यायला.